सुरुवात करू. तुमचं नाव सांगा आणि 1 तासापूर्वी तुम्ही ट्रीटमेंट घेतली त्याच्या आधी काय वाटतं आणि आता काय वाटतं ते सांगा. तुमचा आवाज जरा बदलतो. माझं नाव सुरेश सातर्डेकर. तुम्हाला मी ट्रीटमेंट करायच्या आधी काय वाटत होतं आता काय चांगलं वाटलं ते जे आहे ते प्रॅक्टिकल सांगा. माझं नाव अजित प्रसाद. पुणे. अजित प्रसाद. तुम्ही कुठे राहता सर? बॉम्बे. तुमचं नाव काय? सुरेश सातर्डेकर. तुम्हाला 1 तासापूर्वी ट्रीटमेंट दिली आपण तुम्हाला काय काय होत होतं? मला 1 तासापूर्वी आणि ट्रीटमेंट द्यायच्या अगोदर माझे शोल्डर, हात, गुडघे, पाय, पाठ, कंबर सगळं जरा पेनिंग व्हायचं. त्याआधी ट्रीटमेंट दिलं तर मला 25% थोडंसं रिलीफ वाटतं. ते रिलीफ वाटला. आणखी तुम्हाला तुमच्या डायग्नोसिस मध्ये काय काय निघालं? तुम्हाला एक फ्रोजन शोल्डर वापरला पाहिजे आणि शोल्डर एक वापरायला सांगितलं. त्याच्यानंतर 15 दिवसांनी मग किती रिलीफ होते ते त्यांना मग रिझल्ट द्यायचा. ओके. आणि दुसरी गोष्ट तुमचं पोट साफ झालं पाहिजे. पोट साफ झालं पाहिजे आणि हे पोट जर साफ झालं तर बऱ्याचशा आजारापासून आपण मुक्त होऊ शकतो. आणि राहिली गोष्ट तुमची इन्शुलिन आहे. इन्शुलिन पण आपण कसं बंद करायचं, कसं डाएटनी आपण करूया. पण जर तुम्ही जर एक्सरसाइज जर केली तर एक्सरसाइज नाही केली तर दुसरं ट्रीटमेंट देणार नाही हे स्पष्ट माझं बोलणं असतं. तर थँक्यू. तुम्हाला 25% रिलीफ मिळाला. तुम्हाला 100% पण रिलीफ मिळू शकतं. पण तुम्ही एक्सरसाइज तुमचे केले तर तुम्ही नीट होऊ शकता. योगा त्या सांगितले